देवेंद्रनाथ महाराजांचे पादुका मंदिर असलेल्या बहिरवाडी तालुका नेवासा येथील देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवर तेथील भीमा शिंदे नावाच्या व्यक्तीने ताबा मारून या जमिनीतील माती तो गेल्या 3 वर्षांपासून विकत आहे। नाथ सेवा अथवा अन्य धार्मिक कार्य करायला गेलेल्या नाथ भक्तांवर खोटे गुन्हे दाखल करत आहे। या व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी राज्यभरातील नाथ भक्तांनी 24 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला। सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज यांनी धार्मिक कार्यासाठी बहिरवाडी येथे गट नंबर 13 आणि 14 मध्ये जमीन खरेदी केली होती। ती जमीन आजही त्यांच्या वारसांच्या नावावर आहे। काही भक्तांनी भीमा शिंदे याच्या विरुद्ध जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती। त्यावेळी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी त्या व्यक्तीला 10 फेब्रुवारी 2021 रोजी अवैध उत्खनन केल्याप्रकरणी 76,60,000चा दंड ठोठावला। मात्र त्यावर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही। महाराष्ट्रात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे असताना जर प्रशासन कुठलीही कारवाई करत नसेल तर अशा प्रशासनाच्या विरोधात सद्गुरू देवेंद्रनाथ महाराजांचे शिष्यगण, महिला भगिनी 24 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवी वस्त्र धारण करून शासनाला आणि प्रशासनाला सद्बुद्धी येण्यासाठी त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करणार आहेत। आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व धार्मिक कार्यक्रमासोबत उपोषण करणार असल्याचा इशारा श्री नवनाथ सेवा मंडळ बोलेगाव येथील मच्छिंद्र नेहे, लक्ष्मण कुलथे, प्रतिभा कोठारी, बाबासाहेब चौधरी, प्रमोद कोरडे, सचिन सिनारे, रवींद्र आढाव, रवींद्र शिंदे, प्रकाश सप्रे, किरण ब्राह्मणकर, गीताराम दाणे, योगेश थोरात यांच्यासह वाळकी मढी येथील आणि राज्यभरातील नाथ भक्तांनी दिला आहे। बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।